जालंधराला शुक्राचार्यांच्या ताब्यामध्ये दिलं आणि हळूहळू ते मोठे व्हायला लागले. तर कालनेमी नावाचा एक राक्षस होता. कालनेमी, त्या कालनेमी आसुराला म्हणजे राक्षसाला त्या ठिकाणी बोलवणं पाठवलं. त्याच्याकडे मुलगी होती, तिचं नाव वृंदा. त्याला विचारलं देतो का जालंधराला? म्हटलं देतो. जालंधराचा आणि वृंदेचा विवाह पार पडला. विवाह पार पडल्यानंतर इकडं शुक्राचार्यांच्या ताब्यामध्ये दिलेलं. शुक्राचार्यांनी त्याला आशीर्वाद दिलेला. पण शुक्राचार्य म्हणतायत हे बघ, हे जरी ब्रह्मदेवतांनी या देवता लोकांनी तुला आशीर्वाद दिलेला असेल तरी तू या पार्टीचा माणूस नाही, तू आता आपल्या पार्टीचा आहे. म्हणजे शुक्राचार्य हे यांचे गुरु आहे राक्षसांचे, तो देवता लोकांकडे नाही. म्हटले मग, आणि त्या जालंधराला राग यावा याच्यासाठी देवता लोकांचं आपलं काय झालंय याचं वर्णन शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी केलंय. समुद्र मंथन चालू होतं. तुझा जन्म समुद्रातूनच झाला, म्हणजे तुझे वडील कोण आहे? जालंधराला विचारलं. जालंधर म्हटलं माझा जन्म जर समुद्रातून झाला, माझे वडील समुद्र आहे. समुद्र मंथन करताना तिकडं ते होते, अलीकडं आपण होतो. मग काय झालं? त्याच्यातून अनेक रत्न निघाले, चांगल्या गोष्टी निघाल्या. त्या सगळ्या देवता लोकांनी लुटून नेल्या. तुझ्या बापाच्या. राग आला जालंधराला. जालंधर म्हटला माझ्या बापाच्या ही एवढी रत्न ती देवता लोकांनी घेऊन गेले, मी त्यांना जिवंत ठेवणार नाही, जिवंत ठेवणार नाही. आणि मग हे म्हटले की बस, शुक्राचार्य म्हटले बस, आता मी जे बोललो ते तुला चांगलं पटलेलं दिसतंय. अनेक रत्न. आणि म्हटले मग आपल्याला काय दिलं त्यांनी? आपल्याला काय दिले? मदिरा. कारण जे अमृत होतं ते देवता लोकांनी प्राशन केलं आणि हे अमृत आपल्याला दिलं त्यांनी. आणि मग मात्र जालंधर म्हटलं की मी या देवता लोकांना आता कुणाला जिवंत ठेवणार नाही. आणि मग जालंधराने सर्व देवता लोकांना आवाज दिला, अरे देवता लोग का चुप कर बैठे रे? सामने क्यों नहीं आते? मैं आपको जालंधर ललकार रहा हूं, बाहर आओ. 33 कोटी देवता लोक म्हटले अरे याला आशीर्वाद आपण दिलाय, हे आपल्याच विरोधात. ह्याला निवडणुकीला कसं उभं राहायचं, काय करायचं आपण शिकवलं आणि आपल्याच विरोधात गेलं का? चर्चा करायला लागली सगळी देवता लोक. आणि मग देवता लोकांनी ठरवलं की आता जालंधर कोणाच्या हातून मरतय ते पाहावं लागेल. ब्रह्मदेव म्हटलं मीच आशीर्वाद दिलाय त्याला की तू कोणाच्या हातून म्हणजे कोणाच्या हातून रणांगणावर पराजित होणार नाही म्हणून. पण ज्यावेळेला देवता लोक निघाले त्यावेळेला भगवान विष्णू सुद्धा निघाले म्हणे जालंधराबरोबर युद्ध करायला. भगवान विष्णू निघाले तर लक्ष्मीने विचारलं कुठं चाललाय तुम्ही? लक्ष्मी, तो जालंधर नाही का? तो जालंधरानं युद्ध पुकारले, त्याला मारण्यासाठी आम्ही देवता लोक चाललोय. इथं लक्ष्मी रडली अक्षरशः. विष्णू म्हटले तुला रडायला काय झालं? अहो ते माझा भाऊ आहे. भगवान विष्णू म्हटले तुझा भाऊ कस काय? लक्ष्मी म्हटली मी कुठून आले? लक्ष्मीचा बाप कोण? समुद्र. लक्ष्मी ती 14 रत्नापैकी एक आहे ना. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक वगैरे त्याच्यामध्ये लक्ष्मी. समुद्रातून जर माझाही जन्म आहे आणि जालंधराचाही जन्म आहे, एकाच बापाच्या पोटात एकाच आम्ही लेकर आहे, तर ते माझा भाऊ आहे ना मग. आणि तुम्ही माझ्या भावाला मारायला चालले. भगवान विष्णू म्हटले आता अवघड झालं बा. पण भगवान विष्णू म्हटले लक्ष्मी मी नाही मारणार, मी फक्त बघून येतो युद्ध. हे बघा भगवंत कसे आहेत. भगवंत म्हटले मी फक्त युद्ध पाहून येतो. युद्ध पाहून येतो. आणि इकडं मग भगवान विष्णू आले, सर्व देव देवता जालंधराबरोबर युद्ध. आणि जालंधराबरोबर युद्ध करत असताना भगवान विष्णूंना सुद्धा जालंधर भगवान विष्णूंच्या हातून सुद्धा मेला नाही. देवता लोकांनी डोक्याला हात लावले, भगवान विष्णूंच्या हातून जर हे मरत नाही तर
तर आता मरणारही कोणाच्या हातून. पुन्हा संध्याकाळी मीटिंग बोलवली. का रे? आपल्याच लोकांनी त्याला आशीर्वाद दिला होता. मग आशीर्वाद दिला ब्रह्मदेवानी रणांगणामध्ये, तू कधी हरणार नाही. पण ते आता आपल्यालाच विरोध झालाय. काय करता? म्हटले काय करता? आता काहीच करता येत नाही. भगवान विष्णू म्हटले थांबा मी सांगतो तुम्हाला. हे जालंधर जे मरत नाही ते ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिलाय. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद तर आहेच, पण ह्याच्या पाठीमाग ताकद जर कोणाची असेल ते काल नेहमीची मुलगी वृंदा. ती वृंदेचं पातिव्रत्य तेवढं जोरात आहे. त्या पातिव्रत्याच्या जोरावर इकडे जालंधराला किती बाण मारले तरी काही होत नाही. भगवान शंकर पुढे सरकले. बोले ना भगवान विष्णू, मग काय करावं लागेल? त्यावेळेला भगवान शंकरजींना भगवान विष्णूंनी सांगितलं तुम्ही एक काम करा. म्हटले काय? तुम्ही जालंधराबरोबर युद्ध करत राहा. मी जालंधराची पत्नी वृंदा, त्या वृंदेच्या पातिव्रत्याला बाधा आणतो. वृंदेच्या पातिव्रत्याला? हा. इकडं जालंधर युद्धाला निघाले आणि इकडं भगवान परमात्मा जालंधराच्या रूपात वृंदेपर्यंत आले. जालंधर रणभूमीवर, भगवान विष्णू वृंदेच्या राजमहालामध्ये, समोरून जालंधराच्या रूपात भगवान विष्णू येतात. वृंदेनी पाहिलं, सेवा करायला गेली. चरण धुतले, चरण पखारी केनी आती पूजा. चरण धुतले, त्यांना वंदन केलं, त्यांना आसनावर बसवलं, त्यांचे पाय चोपले, काय फळाहार वगैरे काय असेल ते दिला. म्हणून लक्षात ठेवा, पातिव्रत्य धर्मात एवढी ताकद आहे. आपलं जर पातिव्रत्य व्यवस्थित असेल तर आपल्या पतीला, पतीच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद भगवान विष्णूची नाही तर बाकीचे काय घेता. एवढी ताकद पातिव्रत्य धर्मामध्ये. वृंदेचं ते पातिव्रत्य, जालंधराचं वृंदेचं पातिव्रत्य नष्ट होईल इकडे भगवान विष्णूंमुळे. पण जालंधरही वाईट वागला पाहिजे ना. नारदजी म्हटले त्याचं काम मी करतो. आता आजचं एवढं युद्ध होऊ द्या. वृंदेकडे भगवान विष्णू जालंधराच्या रूपात जातील आणि जालंधराला कुठं जायचं ते मी सांगतो. आता संध्याकाळी युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर नारदजी आले. जालंधर तू धन्य आहेस रे. अरे खरं तुला मानलं. एक देव जर समोर उभा राहिला तर दानवाचं काही चालत नाही. सगळे देव एकत्रित झाले भगवान विष्णू सहित तरी तुझ्या केसाला धक्का लागत नाही. धन्य आहेस तू. अशी स्तुती केली नारदानी. नारदा, हा सगळा आशीर्वाद तुमचा आहे, ऋषी मुनींचा आहे. नारदाचं दोन्हीकडेही जमतं. दोन्हीकडे म्हणजे देवतांकडेही जमतं आणि राक्षसांकडेही जमतं. नारदा, हे सगळा आशीर्वाद तुमचा आहे. चांगलंय रे तुझं. सगळं नगर चांगलंय, धन चांगलंय, सेना चांगली आहे, सर्व चांगलंय. पण तुला माहिती आहे का जगात सगळ्यात जास्त सुंदर कोण आहे? ते कोण आहे? तुला माहितीच नाही अजून. अति बलवान कोण होतं? अति गर्व कोणाला होता? अति सुंदर कोण होतं? अति गर्वेनं रावणा. अति दान बलीनं केलं. आणि अति रूपवान, सौंदर्यवान, ते काल नव्हतं का जटाधारी बाबा आला तुला मारायला? बोले ना, त्याची पत्नी पार्वती किती सुंदर आहे. तुझ्या राज्यामध्ये तेवढ्याची फक्त कमी आहे. एखादी व्यक्ती, एखादं घर, एखादा मनुष्य त्याचं जर चांगलं चाललं तर लोक त्याच्यावर अनेक आघात आणतात. अनेक आघात असतात. धनाचा असतो, कुठं कशाचा असतो, आणि सगळ्यात शेवट जो आघात असतो तो वागण्याचा असतो. वागण्याचा. जगद्गुरु तुकोबारायांवर सगळे प्रयोग केले, सगळे प्रयोग. पण तुकोबारायांची मान काही खाली जाईल असं वागणूक तुकोबारायांची झाली नाही. शेवटी एका वारंगणीला पाठवलं. तसं जालंधराला सांगितलं तू एक काम कर, उद्या भगवान शंकर इकडे येणार आहेत ना युद्धासाठी.
हा, इकडं सैनिक युद्धाला लाव आणि तुझा तिकडं कैलास पर्वतावर आण पार्वतीला. तिच्यासारखं स्त्री रत्न तुला पाहायला भेटणार नाही. जालंधर म्हटला हा तेवढा आहे व बिघडला का नाही जालंधर. आणि लक्षात ठेवा, माणसाच्या वाटोळ्याला सुरुवात होती ती इथून सुरू होते. नुसतं गळ्यात माळ घातली, गण लावला, महिन्याला पंढरपूरला जाऊन आला म्हणजेच परमार्थ होतो असं नाही, म्हणजे तो नाही असं नाही. सगळ्यात मोठी 2 साधनं संत महात्म्यांनी सांगितलेत. आपल्याला जर आपल्या घराचं, कुटुंबाचं, आपल्या जीवनाचं वाटोळं होऊ नये वाटत असेल तर ही 2 साधनं आचरणामध्ये आणा. साधने तरी हीच दोन्ही, साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल. कोणती 2 साधनं आहेत? साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधेल. कोणती 2 साधनं आहे? परद्रव्य परनारी याचा तरी अभिलाष. परद्रव्य परनारी, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची नारी, त्यांना जर स्पर्श केला तर तिथून वाटोळ्याला सुरुवात होते. वाटोळ्याला जालंधराला सांगितलं सगळ्यात मोठी स्त्री रत्न आहे पार्वती माता, तिला घे, तुझ्या जीवनाचा उत्कर्ष होईल. तेवढीच कमी आहे तुझ्या जीवनात. ते फक्त स्त्री रत्न भगवान शंकरजीकडे. रावणाकडं 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी तांब्याची, 3 कोटी काशाची, 7 कोटी घर सोन्याचे होते. माऊली ऐकताय ना? घर घर अंगठ्या नाही, शुद्ध कांचनाची 7 शुद्ध कांचनाची. पण रावणाच्या वाटोळ्याला सुरुवात झाली. रावणाच्या वाटोळ्याला कुठून? ज्या वेळेला जगन्माता सीतेवर वाईट नजर टाकली तिथून वाटोळ्याला सुरुवात झाली. रावणाच्या वाटोळ्याला सुरुवात झाली सीतेवर वाईट नजर टाकल्यानंतर. आणि इथे जालंधराचं एवढं चांगलं आहे, पण त्याच्या वाटोळ्याला सुरुवात झाली इकडं आमच्या पार्वतीवर वाईट नजर टाकल्यानंतर. म्हणून जीवनात ज्याला परद्रव्य, दुसऱ्याचं धन लुबाडू नका. हा, आपल्याला कष्ट करून आपल्याला जेवढं भेटेल तेवढं भेटेल. परद्रव्य आणि परनारी याचा धरी विटाळ. मग जालंधराने तिकडे भगवान शंकरजीची पत्नी असणारी पार्वती मातेला घेण्याचं फक्त ठरवलं, यालाही नाही अजून. इकडं तर युद्ध पुकारले. दुसऱ्या दिवशी युद्धाला म्हणून जालंधर आले, देव देवता लोक आले, भगवान शंकर आले आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी आले जालंधराच्या रूपामध्ये. जालंधराच्या रूपामध्ये भगवान विष्णू आल्याबरोबर भगवान विष्णूंनी ते सेवा करून घेतली. आणि सेवा करून घेतल्यानंतर इकडं युद्ध चालू होतं. इकडं युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये भगवान शंकर बाणासुराबरोबर युद्ध करतात. इकडे भगवान विष्णू जालंधराच्या रूपात वृंदेकडून सेवा करून घेतात. हे बघा कसं नियोजन केलं भगवंताने. असं नियोजन. इकडं युद्ध चालू असताना, इकडं सेवा चालू असताना भगवान शंकरजींनी 17 बाण मारल्याचा उल्लेख आहे. 17 बाण मारले जालंधराला. 17 बाण. त्या 17 बाणातले 2 बाण लागले गळ्याला. ते जालंधराचं मुंडकं तुटलं. आणि जिथं जालंधराच्या रूपात भगवान विष्णूची सेवा चालू आहे तिथं येऊन ते मुंडकं आदळलं. वृंदा इथं जालंधराची म्हणजे भगवान विष्णूची जालंधराच्या रूपात सेवा करते. चरण सेवा करतच होते. आणि काय वाजलं म्हणून तिकडं पाहिलं तर जालंधराचं मुंडकं. ते भगवान विष्णू जालंधराच्या रूपात होते. ते पाय दिले सोडून वृंदेने.
आणि त्या मुंडक्यापर्यंत आली. मुंडक्यापर्यंत आली आणि त्या मुंडक्याकडे पाहिलं आणि इकडं कोण झोपलेलं आहे त्यांच्याकडे पाहिलं आणि मग वृंदेच्या लक्षात आलं की आपल्या बरोबर घात झालाय. इथं जर जालंधराचं मुंडकं येऊन पडतंय तर जालंधराच्या रूपातलं कोण आहे? भगवान विष्णू असे टेकून बसलेले होते, टेकून. आणि ज्या वेळेला वृंदा रडायला लागली तर भगवंतांनी थोडं स्मित हास्य केलं. म्हणे एखादं रडतंय, रागाच्या भारात रडतंय आणि रडत असताना जर समोरचा हसलं ना, आणि साहेब हसल्यावर त्या रडणाराला राग जास्त येतो, जास्त येतो राग. वृंदेची तळ पायाच्या मस्तकाला गेली. पतीकडे पाहिलं, ते पतीचं मुंडकं जालंधराचं आपल्या मांडीवर घेतलं. एक स्त्रीचा पती गेल्यानंतर काय दुःख असतं ते स्त्री झाल्यानंतर कळतं रे. तुम्हाला काय कळणार आहे ते? तुम्ही हसत राहता ना. पाण्याविना नदी असते, प्राणाविना देह असतो, तशी पुरुषाविना स्त्री असते आणि स्त्री विना पुरुष असतो. जालंधराची पत्नी वृंदा रडते आणि भगवान परमात्मा उठून उभे राहिले तर वृंदेने हातातलं मुंडकं खाली ठेवलं, आपल्या पतीचं काही वस्त्र ठेवलं आणि त्याच्यावर ठेवलं आणि वृंदेने आपल्या पदर घेतला, डाव्या बाजूला खवला, बांगड्या माग सारल्या, दात ओठ खाल्ले, दोनही मुठ्या आवळल्या आणि वृंदाजी रागावली भगवान परमात्म्यावर. कोण आहे तुम्ही? नाव काय आहे तुमचं? कशासाठी माझ्याकडून सेवा करून घेतली? कशासाठी माझ्या पातिव्रत्य धर्माला संपवलंय? प्रगट व्हा, प्रगट व्हा म्हटल्याबरोबर भगवान परमात्म्याने अर्धा क्षणही लावला नाही, चतुर्भुज रूपात प्रगट झाले. भगवंत चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले भगवान परमात्मा. तर वृंदेनी पाहिलं, भगवान तुम्ही? आणि आपल्यालाही साधा प्रश्न पडेल ना, हा जर देव आहे आणि देव कुठं पत्नीचं पातिव्रत्य नष्ट करणारा असतो का? देव कुठं यज्ञ बंद पाडणारा असतो का? पण त्याचं उत्तर असं आहे, एका स्त्रीच्या पातिव्रत्य धर्म नष्ट केल्याने जर 1000 पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य टिकणार असेल तर एका पतिव्रतेचं पातिव्रत्य नष्ट केलं तरी चालतं. ह्या जालंधरामुळे अनेक देवता, ऋषी, मुनी, त्या अनेकांच्या स्त्रियांचं पातिव्रत्य नष्ट होत होतं ना. म्हणून एका स्त्रीचं पातिव्रत्य नष्ट झालं तरी चालत, काय अडचण नाही. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं, एखादा माळकरी आहे, एखादा वारकरी आहे, शाकंभरी मातेचा उत्सव चालू आहे, शिव महापुराण चालू आहे, सगळे यजमान मंडळींनी पुढाकार घेतलाय, कार्यकर्त्यांनी, आणि हा माळकरी असून जर सप्त्याला आडवा येत असेल तर शिव महापुराण सांगतंय, माळ असू द्या त्याच्या गळ्यात, गण लावत असू द्या, ते जर आडवं येत असेल सगळं गाव मिळून ठोका त्याला. काय पाप लागत नाही का? पांघरून धर्माचं आहे. आज जर अधर्म असेल तर त्याचं कारण काय? इकडं वृंदा मात्र उठून उभे राहिली, तुम्ही भगवान आणि माझं पातिव्रत्य नष्ट केलं तुम्ही. मेरे पति के गैर हाजरे में मुझसे सेवा करके लेना मालिक, अगले जन्म में आपके गैर हाजरी में मेरा पति आपकी पत्नी को चुरा कर ले जाएगा. दिला शाप वृंदेने. इकडं वृंदेने शाप दिला, इकडं जालंधर मेलेला आहे. जालंधराचा वध झाला. वृंदेने भगवंताला शाप दिला की या जन्मात माझ्या पतीचा वियोग मला काय होतंय ते कळतंय, पुढच्या जन्मात तुमची पत्नी कोणीतरी पळवून नेईल, त्यावेळेला तुम्हाला कळल पती पत्नीच्या वियोगात काय दुःख असतंय ते. वृंदेने दिलेला शाप पूर्ण करण्यासाठीच आपण रामायण ऐकलेलं आहे. भगवान प्रभू रामचंद्रजींना हा भगवंताला दिलेला शाप आहे. मग रावण त्या ठिकाणी येथून सीता मातेला पळवून नेतून एवढे मोठे भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा झाडांना, वृक्षांना,
मिठ्या मारत फिरत होते. जालंधराचा वध केला आणि जालंधराचा वध झाल्यानंतर वृंदेलाही त्या ठिकाणी भगवान परमात्मा आशीर्वाद देतात की वृंदा, की जालंधराला आम्ही मारत नव्हतो, पण तो ऋषी मुनी देवदेवतांना त्रास देत होता म्हणून आम्ही मारले. आता पुढे कथा येते की तुलसी, आपल्या दारात जी तुळस आहे, पुन्हा धात्री नावाचा एक वृक्ष आहे आणि मालती यांची उत्पत्ती कशी झाली त्याचा विचार आता पुढे येतोय. तत्पूर्वी सर्वांनी एकदा फक्त 5 मिनिट हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जय बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम. सर्वजण टाळी वाजवा, बोला पाठीमाग. झाला आता अर्धा तास राहिलाय बघ. एक साथ जय हो. ओ बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो 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 श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम 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 श्याम. नमः पार्वती पतेर. जालंधराचा वध केला. वृंदेनी भगवान परमात्म्याला शाप दिला. सर्व देवदेवतांनी भगवान विष्णूंची स्तुती केली. पण स्तुती केल्यानंतर ज्या ठिकाणी
भगवान विष्णूंनी वृंदेकडून सेवा करून घेतले होते, ते भगवान परमात्मा मात्र तेथून जायला तयार नव्हते. सर्वजण भगवान शंकरजीकडे येतात. भगवान शंकरजींना प्रार्थना केली, भोलेनाथ जालंधर मेला ती अडचण होती ते ठीक आहे, पण आता दुसरंच एक कारण झालंय. म्हटलं काय झालं? भगवान विष्णूंनी वृंदेकडून ज्या महलामध्ये सेवा करून घेतली तिथून भगवान विष्णू बाहेरच यायला तयार नाही. त्यावेळेला भगवान शंकर पाहतात भगवान विष्णूंचं अंतकरण, कारण हे दोन्ही एक आहे. हे त्यांच्या हृदयात आहेत, ते त्यांच्या हृदयात आहेत. एक एकाची हृदय गोडी साखरेच्या ठाई. भगवान विष्णू याच्यासाठी तिथून बाहेर येत नव्हते. भगवान विष्णू म्हणत होते पतिव्रता स्त्रिया भरपूर पाहिल्या वृंदे, भरपूर पाहिल्या, पण आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर मोठमोठ्या देवतांना, भगवान विष्णूंना, कारण मोठमोठ्या पतिव्रता स्त्रिया भगवंताच्या मंदिरात जाणाऱ्या आम्ही पाहिल्या, पण भगवान विष्णू म्हणतात पातिव्रत्यात एवढी ताकद आहे हे तो दाखवून दिलंय की भगवान विष्णूला आपल्या घरी आणण्याची ताकद हे पातिव्रत्य धर्मात आहे. भगवान विष्णूला म्हणजे मला तिथं चालत यावं लागलं. त्यावेळेला भगवान शंकर त्या ठिकाणी येतात आणि भगवान विष्णूंची समजूत घालतात, कारण भगवंताला भक्ताचा लळा लागलेला असतो आणि लळा लागल्यानंतर तिथून भगवंताला जावंसं वाटत नाही. भगवंत रडत राहतात. भगवान विष्णू काही तिथून निघत नाहीत. त्यावेळेला भगवान शंकरजी भगवान विष्णूंना प्रार्थना करतायत की सतत तुमच्या जवळ ती पतिव्रता स्त्री म्हणजे वृंदा तुमच्या जवळ राहणार आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? सत्व, रज आणि तम म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 गुणतत्व आहेत ना. सत्वरजतम म्हणजे सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी. हे आपल्या जशा पतिव्रता स्त्री आहे तशी आता ही वृंदा पतिव्रता आहे. मग पतिव्रता वृंदा, पूर्वीच्या जुन्या काळामध्ये पती जर निघून गेले तर पत्नी थांबत नसायची, ती सती जायची. वृंदेनी तिथं अग्नीमध्ये उडी टाकली. भगवान शंकर तिथंच फिरत होते आणि तिथं फिरत भगवान विष्णू, त्यावेळेला भगवान शंकर म्हणतायत तिथल्या सर्व देवतांना तुम्ही एक काम करा, हे आम्ही जे बीज देतोय एवढं बीज तिची जी जळून राख झाली तिथं टाका आणि काय होतंय ते पहा. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव, भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी जे काही बीज दिले ते बीज तिथं नेले आणि तिथं नेल्यानंतर ते बीज त्या राखामध्ये टाकल्यानंतर त्या राखातून 3, आपण आपल्या भाषेमध्ये वनस्पती, पण ती सामान्य वनस्पती नाही, मालती, तुळसी आणि धात्री, ह्या 3 वनस्पतीचा जन्म तिथून झालेला आहे. म्हणून वृंदा मला एवढी प्रिय आहे. म्हणजे तुळस भगवान शंकर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतात की तुळस मला एवढी प्रिय आहे नालेगावकर की ती तुळस मी गळ्यात घालून फिरणार आहे. तुळशीचा हार गळ्यात घालून भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा फिरतात. ती तुळस म्हणजे दुसरी कुणी नाही, ती वृंदा आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान. भगवंताला ती तुळस एवढी प्रिय आहे. काही म्हणतात का हो? आता इकडं आम्ही पुढच्या भागात जातो ना, काही भागात हे काही शहाणे स्वतःला धर्मगुरू म्हणून घेतात आणि ते सांगतात तुळस दारात ठेवू नका. म्हटलं का नाही ठेवायचं? नाही, आपण काही वैष्णव आहे का? आपण अमुक आहे, तुळस दारात नको. बऱ्याच जणांनी काढल्या तुळशी, काही निवडक मंडळींनी. पण एक लक्षात ठेवा, तुळस ही फक्त भगवान विष्णूलाच नाही, सर्व देवतांना तुळस प्रिय आहे, सर्व देवतांना. कारण वृंदा तिचं पातिव्रत्य तसं होतं आणि तिच्या राखपासून तिथंही बीज रोवल्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेशांनी दिल्यानंतर धात्री, तुळशी आणि मालती यांचा जन्म तिथून झालेला आहे. विज्ञान आणि परमार्थ याची सांगड घालणारं संप्रदाय कोणता संप्रदाय असेल तर तो आपला वारकरी संप्रदाय.